नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवन. आंतरराष्ट्रीय पातळीवर कापूस बाजारात काहीशा सकारात्मक घडामोडी घडताना दिसून येत आहेत. अमेरिकेच्या कापूस निर्यातीत गेल्या आठवड्यामध्ये काहीशी सुधारणा दिसून आली. तर कापसाचा सर्वात मोठा वापरकर्ता असलेल्या चीनमध्ये कापसाचा वापर वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे चीनमध्ये कापूस दराला देखील आधार मिळाला आहे. सध्या जागतिक पातळीवर चीनमधल्या कापसाचे दर सर्वाधिक दिसत आहेत. मग चीनमधल्या या वाढलेल्या दराचा भारताला काही फायदा होऊ शकतो का? चीनमध्ये नेमके सध्या बाजारभाव किती आहेत, भारतात किती आहे, अमेरिका तसंच पाकिस्तान या देशामध्ये देखील कापूस काय दरांना विकला जातोय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या देशातील कापूस बाजारात नेमकं काय घडतंय याचा आढावा आता आपण या व्हिडिओतून घेणार आहोत. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की चीन हा जागतिक पातळीवर कापसाचा सगळ्यात मोठा वापर करत आहे. कापसाचा जास्त वापर चीनमध्ये होत असतो. चीनमध्ये कापसाचं उत्पादन त्यांच्या मागणीपेक्षा कमी असतं, त्यामुळे त्यांची आयात देखील चांगली असते. त्यामुळं चीनमध्ये कापूस बाजारात ज्या काही घडामोडी घडतात त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील आपल्याला दिसून येतोय. आता मागच्या काही वर्षांमध्ये आपण जेव्हा कापसाची निर्यात चांगली करत होतो तेव्हा चीनला देखील आपल्याकडून कापसाची निर्यात होत होती. सध्या भारतातच कापसाचे दर चांगले आहेत, भारतामध्ये देखील आयात वाढते, त्यामुळं भारतातून होणारी कापसाची निर्यात ही कमीच आहे. मग नेमकं चीनच्या बाजारात काय घडामोडी घडत आहेत तर चीनमधले जे काही अहवाल पुढे येत आहेत त्यानुसार चीनमध्ये सध्या सूतगिरण्यांकडून कापसाला चांगला उठाव येतोय. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे कापड उद्योगाकडून मागणी चांगली आलेली आहे. आता कापसाला उठाव येत असल्यामुळे चीनमध्ये कापसाचे दर देखील वाढले आहेत. चीनमध्ये जो काही 30 ते 31 स्टेपलेंटचा कापूस आहे त्या कापसाचे बाजारभाव 65 ते 67 हजार रुपये प्रति खंडी या दरम्यान दिसून येतात. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एक खंडी म्हणजे 356 किलो रुईची असते. मग या कापसाचा बाजारभाव आपल्या देशात किती आहे तर आपल्या देशात 52,000 ते 53,000 रुपयांनी हा कापूस विकला जातोय. म्हणजेच भारतापेक्षा किमान 10 ते 12,000 रुपये सध्या चीनमध्ये कापसाचा दर जास्त आहे. मग चीनमध्ये हा जो काही दर मिळतो तर तो नेमका सगळ्याच देशांना याचा फायदा होतो का तर असं होताना दिसत नाही. चीनमधली कापसाची आयात अजून देखील कमीच दिसते. चीनमध्ये कापसाचे दर जे काही सुधारले आहेत त्याचा प्रामुख्याने फायदा चीनमधल्या कापूस उत्पादकांनाच होताना दिसून येतोय. म्हणजे चीनमध्ये सध्या जो कापूस आहे त्यांचा जो काही डोमेस्टिक स्टॉक आहे त्या कापसाचे दर सध्या सुधारलेले दिसून येतात. गेल्या 2-3 आठवड्याचा जर आपण आयातीचा आकडा पाहिला, चीनच्या आयातीचा आकडा पाहिला तर आयात ही सरासरी असल्याचं दिसून येतं. आयातीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून येत नाहीये. त्यामुळे चीनमध्ये जी काही दरवाढ झाली त्या दरवाढीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारावर काहीसे सकारात्मक संकेत मिळून येत आहेत. दुसरीकडे अमेरिकेच्या बाजारामध्ये देखील काहीसे सकारात्मक संकेत दिसत आहेत. अमेरिकेच्या कापूस निर्यातीत गेल्या आठवडाभरामध्ये सुधारणा दिसून आली आहे. आता पुढच्या टप्प्यात देखील अमेरिकेच्या कापसाची निर्यात अशीच राहू शकते असा अंदाज काही अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. तिकडे ब्राझीलमध्ये देखील कापसाचा पुरवठा चांगला आहे, त्यामुळं ब्राझीलमध्ये देखील कापसाची निर्यात चांगली होते. आता गेल्या आठवडाभरात अमेरिकेतून ज्या कापसाची निर्यात झाली तो कापूस प्रामुख्यानं व्हिएतनाम, मेक्सिको, टर्की आणि पाकिस्तान या देशांमध्ये गेला. म्हणजे या देशांची मागणी वाढल्यामुळं अमेरिकेच्या कापसाची निर्यात वाढल्याचे दिसून येत आहे. आता अमेरिका आणि ब्राझील या देशांमधून प्रामुख्यानं चीन, भारत, पाकिस्तान, बांगलादेश, टर्की, व्हिएतनाम या देशांमध्ये कापसाची निर्यात होते. आता ब्राझील जर आपण बघितलं तर ब्राझील मागच्या वर्षीपासून कापसाचा सगळ्यात मोठा निर्यातदार ठरतोय. कारण ब्राझीलमध्ये कापसाचं उत्पादन तर होतंय परंतु त्यात कापसाचा वापर खूपच कमी होत असतो. आपण देखील वेळोवेळी आढावा घेतला होता की ब्राझीलमध्ये कापसाची उपलब्धता आहे, तसंच ब्राझीलच्या चलनाचं अवमूल्यन होतंय. त्यामुळे ब्राझीलचा कापूस इतर देशांना स्वस्त पडतोय आणि त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावरती दिसून येतोय. आता गेल्या आठवडाभरामध्ये अमेरिकेच्या कापसाची निर्यात वाढली होती परंतु दरामध्ये त्याचा फारसा बदल होताना दिसून आला नाही. म्हणजे दरावरती याचा फारसा परिणाम दिसून आला नाही. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ब्राझील आणि अमेरिका या दोन्ही देशांमधून सध्या कापसाची निर्यात सुरू आहे. तसंच जे आयातदार देश आहेत त्यांच्याकडून फार मोठी मागणी येताना दिसून येत नाही. जसं सुरुवातीला सांगितलं की चीनमध्ये जरी दर वाढलेले असले तरी चीनची कापूस आयात ही मोठ्या प्रमाणात वाढलेली नाही आहे. आयातदार देश देखील कापसाची खरेदी सावधपणे करतात. जसे कापडाला पुढे मागणी येते तसे कापसाला देखील मागणी पुढे येताना दिसते. म्हणजेच आयात ही सावधपणे केली जाते. बाजारामध्ये अजूनही सकारात्मक वारे पसरले नाही असं उद्योजकांचं म्हणणं आहे. मग नेमका अमेरिकेमध्ये सध्या कापसाला काय दर मिळतो तर अमेरिकेमध्ये कापसाचा दर हा 43,000 ते 45,000 रुपये प्रति खंडीच्या दरम्यान आहे. पाकिस्तानमध्ये सध्या कापसाचा बाजारभाव हा 42 ते 43,000 रुपये प्रति खंडीच्या दरम्यान दिसून येतो आहे. ब्राझीलचा कापूस सगळ्यात स्वस्त आहे. आता कापूस बाजारामध्ये काहीशा हालचाली होत जरी असल्या तरी दरामध्ये त्याचा फारसा परिणाम होताना दिसून येत नाही. भारतामध्ये कापूस खंडीचे बाजारभाव की जो काही प्रीमियम कापूस आहे त्याचे जवळपास आपल्याला 52,000 ते 55,000 रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहेत. सरासरी बाजारभाव हे 49 ते 50,000 रुपये प्रति खंडी आहे. आणि जो आपला शेतकऱ्यांचा कापूस आहे की ज्याला आपण कच्चा कापूस म्हणतो त्या कापसाचे बाजारभाव 7,000 ते 7,400 रुपयांच्या दरम्यान वेगवेगळ्या बाजारांमध्ये दिसून येत आहेत.
आता जो सरासरी बाजारभाव आहे आणि जो काही देशातला गुणवत्तेचा कापूस आहे त्यामधले तफावत आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येते। गुणवत्तेचा कापूस काही बाजारांमध्ये 7,700 रुपयांपासून ते 7,900 रुपयांपर्यंत देखील विकताना दिसून येतोय। उत्तर भारतातल्या बाजारांमध्ये सध्या कापसाची आवक कमी झालेली आहे, तिथे गुणवत्तापूर्ण कापसाची आवक सध्या बाजारांमध्ये येते। तिथले बाजारभाव देखील आपल्याला 7,000 ते 7,500 रुपयांच्या दरम्यान दिसत आहेत। उच्चांकी दर तिथे देखील 7,700 ते 7,800 रुपयांच्या दरम्यान दिसून येतोय। आता महाराष्ट्रामध्ये तसंच जे काही इतर कापूस उत्पादक राज्य आहेत त्या राज्यांमध्ये CCIची कापूस खरेदी सुरू झाली। CCIची रोज किमान 1 लाख गाठींची कापसाची खरेदी सुरू आहे, कारण सध्या खुल्या बाजारांमध्ये कापसाला मिळणारा बाजारभाव खूपच कमी आहे। ज्या भागामध्ये CCIची खरेदी चांगली सुरू आहे त्या भागामध्ये खुल्या बाजारात देखील गुणवत्तेच्या कापसाचा बाजारभाव सांगितल्याप्रमाणे 7,700 ते 79 रुपयांच्या दरम्यान दिसून येतोय, म्हणजे 7,700 ते 7,900 रुपयांच्या दरम्यान दिसून येतोय। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे खुल्या बाजार आणि CCI यांच्यामध्ये या कापसासाठी स्पर्धा आहे। परंतु ज्या भागामध्ये CCIची खरेदी खूपच कमी आहे किंवा खेडा खरेदीमध्ये या भागांमध्ये देखील म्हणजे या बाजारांमध्ये देखील गुणवत्तेचा कापूसही कमी दरात विकताना दिसून येतोय, म्हणजे सरासरी बाजारभाव जो आहे 7,000 ते 7,300 रुपये या दरम्यान विकला जातोय। आता काही बाजारांमध्ये आता आपण जर स्थानिक बाजारभाव बघितला म्हणजे बाजार समिती असेल किंवा खडा खरेदी असेल, या बाजारांमध्ये मिळणारा बाजारभाव याच्यामध्ये तफावत खूप मोठ्या प्रमाणात असते। आपण नेमकं कुठल्या बाजारामध्ये कापूस विकता त्यानुसार आपल्याला दरातली तफावत दिसून येते। आता या पुढच्या टप्प्यामध्ये सरकारचं कापूस आयातीचं धोरण नेमकं काय? 31 डिसेंबरपर्यंत म्हणजेच हा महिनाभर कापसाची आयात मुक्तपणे सुरू राहणार आहे, म्हणजे आयातीवर कुठल्याही प्रकारचं शुल्क नाही किंवा कुठलंही लिमिट नाही आहे। त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातून मोठ्या प्रमाणात आयात होते। 31 डिसेंबरपर्यंत कदाचित देशामध्ये 30 लाख गाठींची निर्यात होईल, म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या कालावधीमध्ये या 3 महिन्यांमधली कापूस आयात ही 30 लाख गाठींच्या दरम्यान राहू शकते असा अंदाज उद्योगांनी व्यक्त केलेला आहे। दुसरीकडे CCIची खरेदी सुरू आहे। जर समजा सरकारनं आयात शुल्क लागू केलं म्हणजे मुक्त आयात बंद केली आणि CCIची खरेदी सुरू राहिली तर खुल्या बाजारामधल्या दराला देखील आधार मिळेल। यंदा देशातलं उत्पादन कमी झालेलं आहे, त्यातल्या त्यात गुणवत्तापूर्ण कापसाचा पुरवठा देखील कमी आहे। त्यामुळं जर समजा सरकारनं आपलं धोरण बदललं तर खुल्या बाजारामध्ये दर वाढतील आणि आपल्या शेतकऱ्यांना नक्कीच आधार मिळू शकतो। परंतु जर आपण या पुढच्या महिनाभरात म्हणजे 31 डिसेंबरपर्यंत कापूस विक्रीचं नियोजन करत असाल तर हमीभावानं विक्री करणंचं आपल्याला फायदेशीर ठरू शकतं, कारण खुल्या बाजारातल्या दरापेक्षा हमीभाव हे जास्तच आहे। यंदा जो लांब धाग्याचा कापूस आहे त्यासाठी 8,110 रुपये हमीभाव आहे, तर जो काही मध्यम धाग्याचा कापूस आहे त्यासाठी 7,710 रुपये एवढा हमीभाव आहे। जो मध्यम लांब धाग्याचा कापूस आहे तो सध्या बाजारामध्ये 6,800 रुपयांपासून ते 7,000 रुपयांना विकला जातोय। त्यामुळं जर आपण या महिनाभरामध्ये कापूस विक्रीचं नियोजन करत असाल तर हमीभावानं विक्री हा फायदेशीर पर्याय आहे। 31 डिसेंबरनंतर आपल्या केंद्र सरकारचं काय धोरण राहतं, आयात शुल्क लागू होतं काय, त्यानुसार आपल्याला बाजारामध्ये काय घडामोडी घडतील हे निश्चितपणे सांगता येईल। परंतु यंदाचा पुरवठा कमी आहे त्यामुळे बाजारभाव कमी होतील याची शक्यता खूपच कमी आहे, म्हणजे सध्याच्या पातळीपेक्षा बाजारभाव घसरणार नाहीत असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे। आता या पुढच्या टप्प्यात कापूस बाजारात ज्या काही घडामोडी घडतील त्याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतच राहू। त्यासाठी आपल्या ॲग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका।